नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग त्याच्या टिपा बघणार आहोत। इम्पॉर्टंट तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जे इम्पॉर्टंट 5 मार्काचे क्वेश्चन होते, जे जास्त वेळा विचारलेले ते मी त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड केले आहे, चॅनलवरती जाऊन बघून घ्या। त्याच्यामध्ये आपण पहिली टिप आज घेणार आहोत, हायपोव्हॉलेमिक शॉक। तर बुकचा पेज नंबर किती वरती आहे? 562। त्यापैकी मी नोट्स काढलेले माझ्या पद्धतीने। आता हायपोव्हॉलेमिक शॉक 5 मार्काचा क्वेश्चन पडणार आहे, टिपा लिहा म्हणून। त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहायची, व्याख्या लिहायची, कारणे लिहायची, हे सर्व आपण याच्यामध्ये लिहिणार आहे। त्याच्यानंतरची मॅनेजमेंट कशी करणार आहे तसं लिहायचं आहे। प्रस्तावना 1 मार्काची सपोज असं घ्या तुम्ही। तर समजलं? आता प्रस्तावना बघूया। हायपोव्हॉलेमिक शॉक म्हणजे काय? आता शॉकचे भरपूर प्रकार आहे, वेगवेगळे शॉक आहे, पण आपल्याला हायपोव्हॉलेमिक शॉक जास्त वेळा विचारले गेलेला आहे। त्यामुळे आपला हा नेमकं काय आहे हे आपला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे। तर एकदम सोप्या भाषेत लिहायचं ना, आपल्या भाषेत उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। पण आज आपण हे समजून घेऊ अगोदर। तर प्रस्तावना, कोणत्याही कारणाने कार्डियाक आउटपुट कमी होऊन हृदय, मूत्रपिंड, मेंदू, यकृत यांना शुद्ध रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे जी अवस्था निर्माण होते तिलाच आपण काय म्हणतो? शॉक असे म्हणतो। समजलं? फक्त लक्षात ठेवायचे काय? तर हार्टचं काय होणार आहे? कार्डियाक आउटपुट। कार्डियाक म्हणजेच हार्ट आहे, मग आउटपुट काय होणार आहे? कमी होणार आहे। आता कमी झाल्यानंतर हार्टचं कार्डियाक आउटपुट कमी झाल्यानंतर काय होणार आहे? शुद्ध रक्ताचा पुरवठा मग कमी होणार आहे। समजलं? त्यानंतर आता बघूया मेन आपले ऑर्गन लक्षात ठेवायचे। मेन ऑर्गन कोणकोणते? हार्ट आहे, किडनी आणि मेंदू आणि लिव्हर। तर यांचं आपल्या शरीरामध्ये चारच ऑर्गन लक्षात ठेवा फक्त। काय काय? आपलं ब्रेन, हार्ट, किडनी आणि लिव्हर, हे 4। तर यांना काय होणार आहे? जो आपल्याला ऑक्सिजनेटेड ब्लड किंवा शुद्ध रक्त म्हणा तुम्ही, तर शुद्ध रक्ताचा पुरवठा काय होणार आहे? कमी होणार आहे, कारण कार्डियाक आउटपुट कमी झालेले आहे। आता आपल्या घरामध्ये भाजी कमी बनवली तर सगळ्याच्या वाटलं कशी येणार आहे? कमी येणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा। तर समजलं? तर ह्या अवस्था जेव्हा निर्माण झाली काय म्हणतो आपण? शॉक असे म्हणतो। प्रस्तावना कळली, शॉक कळाला। आता यानंतर व्याख्या बघू हायपोव्हॉलेमिक शॉकची। सोप्या पद्धतीने समजून सांगते, एकदा व्हिडिओ बघितलात 5 मार्क तुमचे फिक्स झाले असं समजून घ्या। तर व्याख्या बघा, रक्तभिसरणातील म्हणजेच आपल्या जी सर्क्युलेटरी सिस्टम मधील स्वाभाविक प्रमाण कमी झाल्यामुळे होणाऱ्या शॉकला हायपोव्हॉलेमिक शॉक असे म्हणतात। म्हणजे आपले जे सर्क्युलेटरी सिस्टम आहे म्हणजे रक्ताभिसरण संस्था, त्यामध्ये स्वाभाविक प्रमाण म्हणजे ज्याचं नॉर्मल पेक्षा ती जर कमी झालं, समजतंय का तुम्हाला? डिक्रीज होतंय जेव्हा आपली सर्क्युलेटरी सिस्टम नॉर्मलपेक्षा पण, तर त्याला काय म्हणणार आहे? त्या शॉकला काय म्हणणार आहे आपण? हायपोव्हॉलेमिक शॉक। एकदम फिक्स करून ठेवायचं। हायपोव्हॉलेमिक शॉक कशासाठी असतो? जो आपल्या सर्क्युलेटरी सिस्टमचं कार्डियाक आउटपुट कमी करतो, असं लक्षात ठेवायचंय। आता दोन्ही पण खूप सोप्या पद्धतीने व्याख्या पण कळली, प्रस्तावना पण कळली। आता कारणे बघू आपण, याची कारणे काय काय असू शकते। आता कार्डियाक आउटपुट कमी का होणार आहे आणि का होऊ शकतं याची आपल्याला लिहायची कारणे। हायपोव्हॉलेमिक शॉक हा शब्द पण लक्षात ठेवा, आणि आपण त्याचे काय असतं ते तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा त्याची कारणे तुम्ही आपोआप लिहू शकता। तर चला सुरुवात, पहिलं कारण बघा, ब्लिडिंग झाल्यामुळे काय होणार आहे? कार्डियाक आउटपुट कमी होणार आहे, कारण ब्लड शरीरातून बाहेर आलेले। आता बघा, भरपूर प्रमाणात बाह्य अथवा अंतःस्राव रक्तस्राव झाल्याने, म्हणजे बाहेर आपला रक्तस्राव जर बाहेर झाला, दिसणारा किंवा न दिसणारा आतमधल्या आतमध्ये झाला, तर कशामुळे होऊ शकतो तो रक्तस्राव? बघा, अपघातामध्ये झाला किंवा शस्त्रक्रियेत झाला, किंवा पेप्टिक अल्सर असेल त्या रक्तस्राव होतो आतमध्ये। तसेच रक्तस्रावी रोगामुळे पण होऊ शकतो। ANC ला पण होऊ शकतो। बाळंतपणानंतर PPH समजलं? किती सोपं आहे ब्लिडिंग। आता पहिलं कारण काय झालं? ब्लिडिंग आहे। फक्त ब्लिडिंग लक्षात ठेवायचं। ब्लिडिंग कशी? भरपूर प्रमाणात जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा कार्डियाक आउटपुट आपोआप कमी होणार आहे। त्याच्या कारणे लिहायची, कसे होऊ शकतो? तर अपघातामुळे होऊ शकतो, ANC मध्ये होऊ शकतो, बाळंतपणानंतर PPH होऊ शकतो, किंवा रक्तस्रावी रोगामुळे होऊ शकतो, पेप्टिक अल्सर त्याने पण होऊ शकतो। समजलं? आता ब्लिडिंग लक्षात ठेवणार फक्त तुम्ही। नोट्स कशा काढायच्या तर अशा काढायच्या। समजलं? आता नेक्स्ट बघा, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड काय असतं? जेव्हा तुम्ही सेलचा बारीक अभ्यास करसाल त्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असं म्हणतात। त्याच्या मराठीतून मी मला व्यवस्थित समजून सांगते। रक्तरस, रक्तामध्ये असणारं फ्लुइड असतं, व पेशीबाह्य द्रव्य, जे पेशीमध्ये असतं आणि जे पेशीबाह्य द्रव्य असतं ते कमी झाल्यामुळे रक्तभिसरणातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन रुग्ण शॉकमध्ये जातो। आता 40पेक्षा जास्त बर्न झाले असला, एक सेल असती, सेलमध्ये रक्तरस असतो म्हणजे रक्तगण असतं आणि पेशीबाह्य द्रव असतं,
तर ते द्रव्य कमी झाल्यामुळे जे पेशीमध्ये सायटोप्लाझ्मामध्ये लक्षात ठेवा तुम्ही, जे द्रव्य असतं ते कमी झाल्यामुळे काय होणार आहे, रक्तभिसरणातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन शॉकमध्ये जाऊ शकतो. तर ते कारण कोण जाऊ शकतो, बर्न असेल, किती असेल 40% जास्त, पेरिटोनिनायसिस, पॅक्रिटायसिस आणि आतड्यात अडथळा झाले असल्यास किंवा त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये काही अडथळा असल्यास आणि मिसेंट्रिक व्हेनस थ्रोम्बोसिस. एवढं काही लिहायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणजे पेशीबाह्य द्रव्य कमी झाल्यामुळे काय होतं हे होऊ शकतं, याचं कारण लिहायचं. आधी इतके एक्सप्लेन करत बसणार नाही, कारण आता आपल्याला 5 मार्काला काय काय लिहिणार तुम्ही, 3 कारणे दिली सफिशियंट होऊन जातं. तुम्ही व्याख्या लिहिताय, प्रस्तावना लिहिताय, कारण लिहिताय, अजून तुम्हाला ट्रीटमेंट लिहायची. आता अजून एक घ्या, जे सोपे ते पाठ करायचे. डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. आता डिहायड्रेशन म्हणजेच काय, जल कमतरता, शरीरात जे क्षाराची किंवा पाण्याची कमतरता झाली असल्यास, पाणी नाही शरीरात, मग रक्त कसं होणार आहे, कमी होणार आहे, किंवा क्षाराचे असंतुलन म्हणजेच आपलं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. तर ते काय होत बघा, गंभीर स्वरूपाचा अतिसारामध्ये आपल्याला काय होतं, डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन झाल्यानंतर आपण काय घेतो, ORS. तर काय आपण लक्षात ठेवायचं, अतिसार, सिव्हिअर वोमिटिंग झाल्यानंतर पण आपलं बीपी केव्हा कमी होतो, वोमिटिंग झाल्यानंतर, किंवा सिव्हिअर वोमिटिंग झाल्यानंतर आपलं बीपी कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतो, हेच लक्षात ठेवायचे. उलट्या व अतिसार गंभीर स्वरूपाचा असेल तेव्हा त्याला वोमिटिंग पण आहे, डायरिया पण आहे, आणि तो गंभीर सिव्हिअर टाईपचा आहे, तेव्हा काय होणार आहे, आपल्या डिहायड्रेशन पण होणार आहे, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स पण होणार आहे. तर समजलं, खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण पुढे बघू. आता चिन्ह लक्षणे समजलं, 4 कारणे लक्षात आले, ब्लिडिंग आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, अजून काय सांगितलं मी तुम्हाला, लास्ट वनचं 2 मला तुम्ही कमेंट करसाल. चिन्ह लक्षणे बघा, आता एकदमच कार्डियाक आउटपुट कमी झाल्यामुळे दिसणारी चिन्ह लक्षणे. एकदमच झालं समजा इमर्जन्सीमध्ये, बघा रुग्ण एकदम पांढरा फटक फिकापट दिसतो, म्हणजे कलर कसला तो पांढरा दिसतो, फिका दिसतो, कारण त्याच्या शरीरात रक्त आहे का नाही, कमी झालेलं आहे, घाम येतो एकदम, रक्तदाब कमी होतो, आत्ताच सांगितलं, बीपी कशी होते, कमी होते, पल्सचा वेग वाढतो, निलंग अवस्था येते. निलंग अवस्था म्हणजे काय, निळपट पडतो माणूस, कारण त्याच्या शरीरात ऑक्सिजन पण कमी होणार आहे, ब्लड कमी झालं म्हणल्यावरती, आणि अंग थंड लागतं, थंड अंग पडतं, त्याचं कसं होतं, थंड पडतं. ही शॉकचे लक्षणे आपण पाठ केलेलेच आहे, आणि खूप सोपे आणि लक्षात ठेवण्यासारखे. आपल्याला कोणताही शॉक आला तर ह्याची लक्षणे लक्षात ठेवायची, याच्यातलेच यापैकीच येते. आता पहिलं कळलं तुम्हाला कार्डियाक आउटपुट. आता दुसरं बघा, प्रमुख इंद्रियांना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे दिसणारे चिन्ह लक्षणे. आता प्रमुख कोणते होते, आपले 4च लक्षात ठेवले होते आपण. कोणतं, एक मूत्रपिंड, मेंदू, हार्ट आणि यकृत, हेच 4 लक्षात ठेवायचे होते. आता बघा, किडनीमध्ये काय काय होतं बिघाड झाल्यामुळे, कारण किडनीमध्ये रक्तपुरवठा होणार, किडनीला नाही, मग त्यामुळे काय होणार आहे आपल्याला, ॲलिग्युरिया आणि ॲन्युरिया. तर ॲलिग्युरिया आणि ॲन्युरिया काय करतं, एक असतं जे आपलं जो युरिन आउटपुट आहे ते कमी होतं, आणि ॲन्युरिया आणि त्याच्यात एक काय असतं जे युरिन आउटपुट लगेच स्टॉप करतं. तर कोणतं कसं आहे ते तुम्ही तुमच्या याच्यात बघून घ्यायचं किंवा सर्च करा, थोडाफार तुम्ही पण अभ्यास करा. नंतर मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे, आता मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे काय होतं बघा, रुग्ण अस्वस्थ होतो. ते काय होणार आहे, अस्वस्थ होणार आहे, मानसिक संतुलन किंवा मानसिक तो स्टेबल नाही राहणार आहे, अस्वस्थ होईल, गोंधळ येईल, घाबरा होतो, आणि कधी कधी अनकॉन्शियस किंवा बेशुद्ध अवस्थेत जातो. आता यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे, आता यकृताच्या कार्यात बिघाड, यकृताचं काम काय असतं, आता बघा यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर काय होतं, ॲसिडोसिसची चिन्ह लक्षणे दिसतात, ॲसिडोसिस. त्यानंतर हार्टमध्ये काय होतं, रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे धाप लागते, दम लागतो, छातीत वेदना होतात, अस्वस्थता येते, आणि फुफ्सांवर परिणाम झाल्यानंतर, आता हार्टवर झाला म्हणलं, फुफ्फुस ते जवळच आहे, मग फुफ्सावर पण होणार आहे, मग निलंगावस्था येते, रेस्पिरेटरी असवाहकता होऊन शेवटी रुग्ण दगावतो. हायपोव्हॉलेमिक शॉक जर जास्त प्रमाणात असेल तर तो रुग्ण दगावू पण शकतो, त्यामुळे आपल्याला लवकरच ते ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं असतं. आता त्याच्यामध्ये मेडिकल मॅनेजमेंट, नर्सिंग मॅनेजमेंट, आता त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार करू, प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट, ॲक्च्युअल ट्रीटमेंट आणि मेडिकल ट्रीटमेंट. प्रिव्हेंटिव्ह आपण काय करू शकतो प्रिव्हेंट करण्यासाठी, त्यानंतर ॲक्च्युअल आणि मेडिकल. प्रिव्हेंटिव्ह आपल्याकडे नाही दिलेली आहे त्याच्यामध्ये, आणि डायरेक्ट औषधी दिलेली आहे आपल्या बुकमध्ये, आणि याचं एवढं इतकं काही लिहायची गरज नाही तुम्हाला, त्यामुळे मी डायरेक्ट बुकमधून नोट्स याच्या काढल्याच नाही. त्याच्यामध्ये आपण मनाने लिहू शकतो प्रिव्हेंटिव्ह काय करणार आहे, ॲक्च्युअल काय करणार आहे, थोडंफार वाचून घेतलं तुम्ही. आता एवढं कळलंच हायपोव्हॉलेमिक शॉक काय असतो, तरी पण मी तुम्हाला याच्यातून सांगते. आता वॉर्डामध्ये आल्यानंतर आपण काय करणार, पेशंटला पहिले
मॅनेजमेंटमध्ये, मेडिकल आणि नर्सिंग मॅनेजमेंट. तर आपण ॲडमिट असेल तर शॉकमध्ये जाऊ नये म्हणून बारकाईने निरीक्षण करणार, याचं ऑब्झर्वेशन करणार आहे. शॉकमध्ये जाण्याची थोडी जरी शक्यता वाटली तर ताबडतोब प्रतिबंधना. आता याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर काय काय, तर डिहायड्रेशनमुळे रुग्ण शॉकमध्ये जाऊ नये म्हणून त्याला लगेच आपण IV फ्लूइड कंटिन्यू ठेवणार आहे. काय करणार आहे? IV फ्लूइड कंटिन्यू ठेवणार आहे. आपल्याला थोडी जर लक्षणे दिसले तर प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये आता आहे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटमध्ये IV फ्लूइड कंटिन्यू करणार आहे, हे लिहायचं आहे आपल्याला. ॲनाफिलॅटिक शॉक होऊ नये म्हणून आधीच स्किन टेस्ट करून मगच सिरम किंवा पेनिसिलिनचे इंजेक्शन द्यावे. आपल्याला काय करायचे? ॲनाफिलॅटिक शॉक. आता हा शॉक दुसरा आहे, आपला हायपोव्हॉल्युमिक शॉक आहे. तर याचं आपल्याला लिहायचं का? नाही लिहायचं. रक्तस्राव भरपूर होत असल्यास रुग्ण हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये जाऊ नये म्हणून ताबडतोब रोखण्यास म्हणजे आपल्याला जे BT रक्त संक्रमण करावी लागू शकतात, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करावे लागू शकतात. त्यासाठी आपल्याला सर्व पूर्वतयारी करून ठेवायची आहे. समजलं? पहिलं काय करायचं आहे? आपल्याला IV फ्लूइड कंटिन्यू ठेवायचं आहे, नंतर ब्लड ट्रान्सफ्युजनची तयारी करायची आहे. हे झालं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. आता बघा, आपल्याला ॲक्च्युअल ट्रीटमेंट बघायची आहे. जर रुग्ण घरातून दवाखान्यामध्ये येताना शॉकमध्ये गेलेला असेल तर त्याला ताबडतोब काय करायचं? आपला उबदार बिछाना द्यायचा, अर्धवट पालथी किंवा एका बाजूने मान वळवून झोपायला सांगायचे. त्याच्या तोंडात लाळ, घशाखाली स्त्राव गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार आपोआप तोंडातून बाहेर येतील. यामुळेच हवेचा मार्ग मोकळा राहील, जे ॲस्पिरेशनल निमोनिया होणार नाही याची काळजी घ्यायची. रुग्णाच्या पायाखालील बाजू उंच करावी, म्हणजे काय होईल? मेंदूला हेडलॉक पोझिशन देतो आपण त्याला. मग काय होतं? कार्डियाक आउटपुट वाढण्यास मदत होते, म्हणजे ब्लड फ्लो जो आहे पायाकडचा तो आपल्या हार्टकडे येतो आणि कार्डियाक आउटपुट वाढण्यास मदत होते. आता हेडलो पोझिशन झाल्याने नीलांमधील रक्तसंचार वाढण्याची जास्त शक्यता असते. आता तोंडातील सर्व सिक्रेशन काढून हवेचा मार्ग मोकळा करावा. आता काय करणार? आपण एअरवे मोकळा करणार त्याचा. त्यानंतर रुग्ण श्वसन मंद वाटल्यास कृत्रिम म्हणजे आपल्याला काय करायचं? O2 लावायचं त्याला. त्यानंतर काय करणार आहे? रुग्ण वाढमध्ये आल्याबरोबर त्याचे TPR BP घ्यायचे आपल्याला. मग BP घेतल्यानंतर आपल्याला डोळ्याच्या बाहुल्या बघायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्या काही जर त्या बाहुल्या आपल्या स्वाभाविक आकाराच्या आहे का, किंवा कमी का की जास्त प्रसरण पावलेले आहे किंवा आकुंचित झालेले आहे, याचं निरीक्षण करून डॉक्टरांना कळवायचं. आणि निलंग अवस्थेसाठी त्वचेची निरीक्षण करावी. आता त्याचं अंग निळं पडते का किंवा पांढरं पडते का ते पण आपल्याला बघत राहायचे. एवढं लिहायची गरज नाही, पण मी तुम्हाला समजून सांगते. पेपरमध्ये आता तुम्ही एवढी ट्रीटमेंट थोडी आपल्याला हायपोव्हॉल्युमिक शॉक विचारलेलं ना, त्याचं मेन म्हणजे प्रस्तावना लिहायची, व्याख्या लिहायची, कारणे, चिन्ह, लक्षणे आणि ट्रीटमेंट लिहायची. तर थोडं लिहायचे तुम्हाला. प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये काय लिहिणार तुम्ही? फक्त IV फ्लूइड कंटिन्यू करणार आहे आणि BTची तयारी ठेवणार, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजनची. त्याच्यामध्ये काय सांगणार आहे? फक्त ॲक्च्युअलमध्ये हेड लो पोझिशन द्या, TPR BP मेन करा, त्याचं चांगलं निरीक्षण करा डॉक्टरच्या आदेशानुसार. आता हे मेडिकल ट्रीटमेंट. तत्कालीन औषधाची तातडीने करावेत. कोणते करायचे? रुग्णास वेदना कमी करण्यासाठी काय करायचे? मॉर्फिन इंजेक्शन द्यायचे. समजलं? त्वचेखाली टोचून देऊ नये. ते कसं करायचं? त्याच्यामुळे निलेतून द्रव आणि रक्तसंक्रमण. आता मेडिकल ट्रीटमेंटमध्ये काय करायचं? आपल्याला IV फ्लूइड चालू करायचे आणि ब्लड ट्रान्सफ्युजन करायचे. त्यानंतर रुग्णास ॲसिडोसिन झालेले असल्यास, तर जर ॲसिडोसिन झालेले असल्यास मग काय करायचं? 7.5% तीव्रतेने 100 ते 150 ml सोडियम बायकार्बोनेट इंजेक्शन निलेतून द्यायचे. सोडियम बायकार्बोनेट लक्षात ठेवा. आणि ॲसिडोसिनचे मायोकार्डियम आकुंचित शक्ती कमी होते. अँटीबायोटिक चालू करायला सांगितलं डॉक्टरनी, त्या अँटीबायोटिक चालू करायचे आहेत. कोणते ते बघून घ्या तुम्ही. ग्राम निगेटिव्ह जेंटा म्हणजेच जेंटा. त्याच्यानंतर आपल्याला कोणतं करायचं आहे? कॅनामायसिन, कार्बोनिलिसिन आणि टेट्रासायक्लिन हे आपल्याला करायचं आहे. तिला अँटीबायोटिक चालू करायचे त्या पेशंटला. समजलं? खूप सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.